अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे कमीत कमी वेळात खूप छान असे पोह्याची कुरडई बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 कप पोहे निवडून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ घेतलेला आहे। 1 टीस्पून पापड खार घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपण पोहे धुवून घेणार आहोत। एका बाउल मध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत। आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 ते 3 वेळा पोहे धुवून घेतलेला आहे। तर आता हे पोहे आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचं आहे। चाळणीत काढून घेतल्यानंतर आता हे पोहे आपल्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि परत यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर आता हे आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता पोहे छान असे भिजलेले आहे। तर आता हे पोहे आपल्याला पुरण घोटणीने घोटून घ्यायचं आहे। तर इथे मी पोहे चाळून घेतलेले आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 टीस्पून पापड खार टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर पोहे चाळून घेताना जर पोहे जास्त कोरडे वाटले तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पोहे चाळून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे थोडंसं मळून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं मळून घेतलेलं आहे। तर आता आपण कुरडई बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कुरडईचा सोऱ्या घेतलेला आहे। आता यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर सोऱ्याला तेल न लावता पीठ भरून घ्यायचं आहे। तर इथे मी सोऱ्या भरून घेतलेला आहे। तर आता आपण लगेच एका पॉलिथिन पेपरवर कुरडई पाडून घेणार आहोत। तर हे कुरडई पाडून घेताना 2 ते 3 तारीचे कुरडई तुम्ही पाडून घेऊ शकता। तर याच पद्धतीने सगळ्या कुरडई बनवून घेणार आहे। तर इथे मी कुरडई बनवून घेतलेली आहे। तर कुरडई तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। तर आता हे कुरडई आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचं आहे। उन्हात किंवा फॅन मध्ये पण तुम्ही हे कुरडई वाळवून घेऊ शकता। तर इथे मी हे कुरडई 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहे। तर कुरडई तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। तर आता हे कुरडई मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यात कुरडई सोडून तळून घ्यायचं आहे। तर कुरडई तुम्ही बघू शकता दुपटीने फुललेले आहे। आता यातलं तेल नितळून एका डिश मध्ये काढून घेऊ। तर इथे मी कुरडई तळून घेतलेले आहे। तर हे कुरडई तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। आणि हे कुरडई तुम्ही बघू शकता दुपटीने फुललेले आहे। तर हे कुरडई तुम्ही 15 मिनिटात झटपट बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।